नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर ॲप आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आलेल्या पावसानंतर मका पीक असेल, टोमॅटो पीक असेल किंवा इतर भाजीपाला पीक असेल त्यांच्याकडे किंवा सोयाबीनचं पीक असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी तयार झालेल्या आहेत। मका फुटून निघाले आहेत तर सोयाबीन देखील डिरावले आहेत। त्याचबरोबर टोमॅटो करपाग्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये प्रचंड अशी घट यावर्षी खरीपाच्या पिकामध्ये किंवा भाजीपाला पिकामध्ये येणार आहेत। आणि याचबरोबर द्राक्ष पिकामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी घड निस्तेज पडणे, बारीक होणे, गोळी घड होणे, त्याचबरोबर फुलाऱ्यातील गळकूज, याचबरोबर अर्ली सटाणा बेल्टमध्ये जिथे जिथे माल तयार आहे त्या ठिकाणी क्रॅकिंगची देखील समस्या वाढीस लागली आहे। ओव्हरऑल आतापर्यंत 70% द्राक्षाच्या छाटण्या झालेल्या आहेत आजपर्यंत आणि अजून 30 ते 35% छाटण्या ह्या बाकी असण्याची दाट शक्यता आहे। परंतु ह्या 70% मध्ये जवळजवळ 20 ते 25% बागांमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी डाउनी आणि करप्याची लागण मोठ्या प्रमाणामध्ये वाढली। तर ह्या पावसानंतर अडचणी तर वाढल्याच आहे, परंतु आता मान्सूनचा पाऊस रिटर्न झाल्यानंतर पुन्हा आपल्या बागेमध्ये दव आणि धुका हे पण पुढच्या दिवाळीच्या काळामध्ये 15 वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहील। आत्ताच दव धुकं पडायला लागलंय, त्यामुळे रात्रीपासून तर सकाळपर्यंत पानं आणि घड हे थपथपलेले राहतात आणि त्यामुळे पानावरती डावणी आणि करपा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येत आहे। मित्रांनो, मागच्या 2-4 वर्षांमध्ये बऱ्यापैकी किंवा मागच्या 10 वर्षांमध्ये करपा हा नाशिक प्रॉपरमध्ये दिसत नव्हता। करपा हा सटाणा एरियामध्ये दिसायचा, परंतु सटाणा एरियामधला देखील करपा हा प्रचंड प्रमाणामध्ये खाली आलेला आहे। पूर्वी जिथं 80% बागामध्ये करपा दिसायचा तो आता कुठेतरी 5-10% बागामध्ये दिसतोय। परंतु नाशिकमध्ये मात्र हा करप्याचा प्रकोप हा पाण्यावरती आणि काही ठिकाणी मण्यावरती देखील दिसायला लागलेला आहे। तर हे थोडंसं क्लायमॅटिक व्हेरिएशन म्हणू शकतो किंवा तापमानामधील बदल म्हणू शकतो किंवा जास्त आर्द्रता आणि तापमानामध्ये ऑक्टोबर हीट याचा परिणाम असेल। परंतु नाशिकमध्ये हा करपा फार 15-20 वर्षापूर्वी सर्रास दिसायचा, परंतु आता मात्र ह्या वर्षी पानावरती करपा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोच, परंतु पुढे जाऊन फ्लावरिंगमध्ये देखील मण्यावरती करपा दिसून येत आहे। या एरियात दिसणारा हा करपा हा पानावरती आहेच, परंतु मण्यावरती पण मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे। आणि हा करपा जीवाणूजन्य आहे की बुरशीजन्य असा पेच सायंटिस्ट लोकांना पडलेला आहे। परंतु ह्या करप्यामध्ये झॅन्थोमोनस नावाचा करपा हा जीवाणूमुळे येत असतो आणि त्याला कंट्रोल मेजरसाठी पूर्वी आपण स्ट्रेप्टोसायक्लिन आधी कॉपर कोसाईड वापरायचो, परंतु आता स्ट्रेप्टो मिळत नाही। परंतु जर मिळत असेल तर त्याचा अवश्य वापर करा। बोर्डोसोबत त्याचा वापर करू शकता, कॉपर कोसाईडसोबत तुम्ही त्याचा वापर करू शकता। आणि जो दुसरा प्रकारचा करपा आहे तो बुरशीजन्य करपा आहे आणि त्यासाठी आपण बाविस्टीन किंवा रोको याचा वापर करू शकतो। लोकल प्लॉट असेल तर तुम्ही लेटमध्ये पण बाविस्टीन रोकोचा वापर करू शकता, परंतु एक्सपोर्ट प्लॉटसाठी मात्र त्याच्यावरती काही बंधनं आहेत, त्यामुळे अर्ली पोग्या स्टेजपर्यंत तुम्ही बाविस्टीनचा वापर याच्यामध्ये करू शकता। परंतु ओव्हरऑल ज्या ठिकाणी बोर्डोची 3 स्प्रे गेले आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ह्या काळ्या करप्याला पानावर मण्यावरील करप्याला कंट्रोल चांगला मिळालेला आहे। तर आता डावणी करपा ह्याविषयी मी बोलणार आहे। याचबरोबर पोगा स्टेजमध्ये असणारी घडजिरणे किंवा फुलाऱ्यातील गळकूज किंवा पिंगट पडलेली बाग असेल याविषयी आपण सेपरेट व्हिडिओ काढलेले आहेत मित्रांनो। तर आपण ह्या मागच्या पावसामुळे आलेल्या अडचणीमध्ये पुढे जाऊन दव धुक्यामध्ये त्या अडचणी आपल्या बागेमध्ये वाढणार आहे। तर अशा या परिस्थितीमध्ये काय परिणाम होऊ शकतात ते आपण बघणार आहोत। मित्रांनो, दव आणि धुका आल्यानंतर आधीच सगळीकडे पाऊस झालेला आहे, मुळांची संख्या कमी आहे, बाग वीक झालेला आहे, फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे, बागा पिंगट पडलेल्या आहे, खालून मुळांकडनं अपटेक होत नाही। बऱ्याच ठिकाणी शेतकरी पाणी पण देत नाही कारण धोधो पाऊस होतो, परंतु धोधो पाऊस जरी झाला तरी तुमचा वरंबा कडकून आलेला असतो, त्यामुळे वरंब्यामध्ये जो ॲक्टिव्ह रूट झोन असतो ज्याला खरी पाण्याची गरज असते तिथं पाणी मिळत नाही। गल्लीमध्ये तुमचं पाणी साचलेलं आहे, तिथे मात्र वॉटरलॉक कंडिशन होऊन तिथले देखील मुळं मरून गेलेले आहेत किंवा मुळी लाल आणि काळी पडलेली आहे, त्यामुळे तिथले मुळं काम करत नाही। वरंब्यावरती कडकपणा आला आहे, आपल्याला वाटतं पाऊस धोधो झाला आहे, परंतु मित्रांनो पहिल्या प्रथम 1 ते 1.5 तास ड्रीप देऊन त्याबरोबर 0.34 हे खत देणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून पाण्याबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा तिथे होईल आणि तिथल्या खारवा उगळणे म्हणतो आपण, पावसानंतर आलेला खारवा उगळणे जिथं साल्ट टॉक्सिटी तयार झाली असते, साल्टचा इंटेक रूट झोनमध्ये झाला असतो, तो जर दूर करायचा असेल
तर त्या ठिकाणी आपलं 1-1.5 तास 2 तास ड्रीप देणं, खाली रूट झोनमध्ये गल्लीमध्ये पाणी दिसत असताना देखील वरंब्यावरती ड्रीप चालू करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पावसाळा होतोय, पाऊस होतोय म्हणून बरेच शेतकरी 8-8 10-10 दिवसापासून ड्रीप देत नाही आणि अशी बाग फुलोरा स्टेजमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी हलकासा पाण्याचा ताण ह्या झाडाला बसलेला असतो, शॉक बसलेला असतो आणि त्यामुळे देखील तुमच्या बागेमध्ये गळकुजीची समस्या ही वाढीस लागू शकते. त्याचबरोबर अशा वीक बागांमध्ये पाण्याची ताण आहे, गरज आहे आणि त्या ठिकाणी आपण पाणी देत नाही, आपला पूर्ण कॅनोपी आहे, पूर्ण घराचा विकास आहे, पाण्याचा विकास आहे, 30-35 दिवसाची बाग झालेली आहे, पाण्याची प्रचंड गरज वाढलेली, एका बाजूला ऑक्टोबर हीट तयार झाली आहे, 30-35 पर्यंत तापमान दिवसाचं जात आहे आणि वरंब्यावरती व्हाईट ॲक्टिव्ह रूट झोनमध्ये पाण्याचा पत्ता नाही, अशी परिस्थिती आपल्याला दिसते. तर त्या ठिकाणी हलकासा पाण्याचा शॉक लागून त्या ठिकाणी गळकूज होते. त्याचबरोबर पाणी गरजेचं असताना पाणी न दिल्यामुळे देखील बाग अजून अशक्त होते आणि त्या ठिकाणी आजूबाजूला डावणीचा करप्याचा इनोकुलम असल्यामुळे अशा बागावरती आपल्याला डावणी आणि करप्याचा इनोकुलम हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. परंतु मित्रांनो, ज्या शेतकरी बंधूंनी इथेल फवारणी केल्या एक बोर्डो, छाटणी केल्या एक बोर्डो आणि पुन्हा 7व्या-8व्या दिवशी एक बोर्डो आणि हे तिन्ही बोर्डो देऊन ज्यांनी काडी रंगीत केलेली, ब्ल्यू केलेली, त्या ठिकाणी मात्र अजिबात डावणी करपा 90% तिथे दिसत नाही. अनेक शेतकऱ्यांचे फोन मला पण आलेले आहे की सर, आमचा 14व्या दिवसाचा बाग आहे आणि त्या ठिकाणी खालच्या पानावरती डावणी आणि करपा दिसायला लागला आहे. त्यांना विचारलं मी बोर्डो स्प्रे केले का, तर नाही सर, एकच बोर्डो मी 5व्या-6व्या दिवशी घेतला. म्हणजे लोक शॉर्टकट कशा पद्धतीने करतात की जो 3 बोर्डो जाऊन काडी पूर्ण रंगीत करायची होती, परंतु छाटणी केल्या बोर्डोची गरज नाही आहे असं समजून तोच बोर्डो ते 4व्या-5व्या-6व्या दिवसापर्यंत खेचून नेतात. म्हणजे 2 ग्रेप मास्टर टीम सांगते की एक छाटणी केल्यावर एक बोर्डो द्या, एक 8व्या दिवशी बोर्डो द्या, मग ते दोन्ही बोर्डो टाळून ते एकच बोर्डो देतात. अशी हुशारी अनेक शेतकरी बंधू करताय, परंतु ही हुशारी आपल्या अंगलट येते हे कळत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणताय की कॉपर टॉक्सिटी वाढते, मग बोर्डोपेक्षा कोसाड कसं चांगलं आहे किंवा अजून XYZ प्रोडक्ट कसं चांगलं आहे. मित्रांनो, बाप तो बाप असतो, बच्चा तो बच्चा असतो. बोर्डो सारखं औषध अजून द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये तयार झालेलं नाही. माझी कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही आणि आमच्या सटाण्याच्या शेतकरी बंधूंनी बोर्डोची फवारणी केल्यानंतर मागच्या 5-6 वर्षामध्ये बोर्डोचं प्रॅक्टिसेस केल्यानंतर त्यांच्याकडचा करपा अमुगलाग्र पद्धतीनं खाली आलेला आहे. करपा तिथे दिसत नाही. अक्षरशः सटाणा एरियामध्ये तापमान हे नेहमीच जास्त असतं, नाशिकच्या तुलनेमध्ये तापमान नेहमीच 30च्या वरती असतं आणि पाऊस पण नेहमी होत असतो, पण त्या ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव हा 90% कमी झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याला कारण फक्त बोर्डोचे प्रॉपर स्प्रे. आता मला कुठल्या प्रॉडक्टवरती किंवा XYZ प्रॉडक्टवरती कुठल्याही कॉपरयुक्त प्रॉडक्ट किंवा XYZ प्रॉडक्टवरती मला बोलायचा काही अधिकार नाही आणि मी बोलणार पण नाही. मी फक्त तुमचा खर्च कसं वाचवणारं प्रॉडक्ट आणि तुमची बाग 100% रोगापासून वाचेल म्हणून आम्ही हा बोर्डो देत असतो मित्रांनो. आणि मग नंतर डावणी येतो, फुलारो अवस्थेमध्ये गळकूज होते आणि मग त्या ठिकाणी डावणीसाठी काय करू, कारण मग पहिल्या 25 दिवसामध्ये तुम्ही सगळे सिस्टेमिक असेल, कॉन्टॅक्ट औषध सगळं संपलेले असतात, तरी तुमच्याकडे डावणी येतो आणि मग डावणी आल्यावरती मग तुम्ही शेवटी पुन्हा बोर्डोवरती येतात. परंतु मित्रांनो, आधी पायामध्येच जर तुम्ही बोर्डो दिला तर तुमच्याकडे लागणारे किती अशा पावसाची परिस्थिती ठीक आहे कधी कधी येत असते, परंतु अशा आकस्मिक आलेल्या पावसाच्या काळामध्ये आपण सावध असणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्या पद्धतीनं प्रिव्हेंटिव्हमध्ये आपलं काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी हा बोर्डो स्प्रे अतिशय महत्त्वाचा होता. आता ज्यांनी बोर्डो स्प्रे नाही दिले त्यांना कुठेतरी डावणीचा प्रसाद हा 100% मिळणारच आहे. बाकी औषधं वाईट आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही, परंतु बाप तो बाप असतो याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आता तुम्ही बोर्डो दिले नाही, तुमच्याकडे डावणी करपा आलाय, आता याला काय पर्याय, तर तुमची बाग जर 10 ते 25 दिवसाच्या असतील तर 22-25 दिवसापर्यंत तुम्ही थांबा असं आम्ही म्हणतो. पोगा स्टेजमध्ये तुमची बाग असेल 15 दिवसात, तुम्हाला 1 किलो M45 आम्ही सांगतो, कारण 1 किलो M45 200 लिटर पाण्याला, रेग्युलरमध्ये आपण 200 लिटरला 500 ग्रॅम M45 घेत असतो. परंतु जर तुमच्याकडे पाऊस झालेला आहे, आजूबाजूला डावणीग्रस्त बागा दिसत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला 1 किलो M45 अधिक गार्डियन एकत्र घेऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कव्हरेज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमची बाग 22-25 दिवसाच्या पुढे असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 0.25% बोर्डो घेणं, झिंक बोर्डो घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डो 500 ग्रॅम मोरचूत, 250 ग्रॅम चुना, सिलेटेड झिंक 200 ग्रॅम अधिक गुळ 200 ते 300 ग्रॅम 200 लिटर पाण्याला एकत्र घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे.
ही फवारणी करण्यापूर्वी एक चांगलं सिस्टमिक औषध ॲक्रोबॅट M45 असेल किंवा कर्जेट असेल किंवा स्टनर असेल ते घेतल्यानंतर, एक सिस्टमिक औषध घेतल्यानंतर हा बोर्डो स्प्रे तुम्हाला तिथे द्यायचा आहे. आता दव धुक्यामध्ये तुम्हाला दररोज सकाळी 6-7 वाजेच्या आत, सूर्यप्रकाश पडायच्या आत एक कॉन्टॅक्ट औषध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही M45, Z78, लोकलची बाग असेल तर M45 तुम्ही 20 दिवसाच्या पुढे घेऊ शकता. एक्सपोर्टची बाग असेल तर 20 दिवसानंतर M45 तुम्हाला कमी करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही Z78 अँट्राकॉल बरोबर किंवा कॉपर कोसाइड बरोबर तुम्ही गार्डियन 40 एकत्र घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता. मित्रांनो, या सगळ्या धामधुमीमध्ये मी तुम्हाला मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये बोललो होतो की जर तुमच्याकडे जर 1 ते 25 दिवसामध्ये कुठेतरी डावणी करपा दिसत असेल तर तुम्हाला एक औषध, एक सिस्टमिक औषध, तोय मात्र तुम्हाला 500 अधिक 500 असं 1000 लिटर पाणी घेऊन उलटा पालटा 1 ते 2 स्प्रे, त्यांच्याकडे डावणी आलाय त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक आठवड्याला 1 स्प्रे, अशा पद्धतीनं 30 दिवसामध्ये 3 स्प्रे तुम्हाला सिस्टमिक औषधाचे उलटा पालटा अशा पद्धतीने घ्यायचे. मग त्यामध्ये तुम्ही स्टनर घेऊ शकता, ॲक्रोबॅट M45 घेऊ शकता, मेलोडी घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला काम करणं अतिशय गरजेचं आहे. आलेली डावणी असेल तर तुम्हाला त्यासाठी कवच आणि कॉपरचा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता किंवा त्याचबरोबर तुम्हाला बोर्डो 25 दिवसाच्या पुढे तुम्ही घेऊ शकता. परंतु कवच कॉपर वापरताना कवच हे लॉंग व्हरायटीसाठी सोनाका आणि तिच्या उप व्हरायटीसाठी मात्र कवचचा वापर आपल्याला टाळायचा आहे. तर अशा पद्धतीनं त्याचबरोबर प्रत्येक स्प्रे घेताना तुम्हाला एकरी 500 ते 600 लिटर औषध घ्यायचं आहे आणि त्यासाठी लागणारं तेवढी क्वांटिटी आपल्याला औषधाची टाकायची आहे. औषधामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. दव धोका असेल तुम्हाला दररोज सकाळी एक स्प्रे घ्यायचा आहे कॉन्टॅक्ट औषधाचा आणि चांगलं ऊन पडलं असेल तर त्या ठिकाणी एक चांगला सिस्टमिक औषध 2 दिवसाआड 3 दिवसाआड नक्की घ्यायचं आहे. आणि 8 दिवसातला एक स्प्रे मात्र हा उलटा पालटा घ्यायचा आहे, जेणेकरून चांगलं असं कव्हरेज, चांगलं असं डिपॉझिशन आणि चांगलं असं पेनिट्रेशन आपल्या त्या पानामध्ये झालं पाहिजे. याचबरोबर औषधांचा ग्रुप बदलून तुम्हाला तिथे घ्यायचं आहे. चांगले औषधं आलेले आहे, व्हेल्जोसारखे एक नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे. नवीन औषध तुम्ही नक्की मारा. नवीन प्रकारची केमिस्ट्री असते, त्याचा फायदा तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. परंतु व्हेल्जो हे औषध देखील तुम्हाला एक पोगा स्टेजमध्ये आणि एक 18-20 दिवसाच्या आत अशा पद्धतीनं तुम्हाला घ्यायचं आहे. याचबरोबर थोडी वापसा कंडिशन आल्यानंतर तुम्हाला पांढरी मुळी चालण्यासाठी अल्ट्रा स्पीड 2 लिटर अधिक 13-0-45 5 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो असा एक ड्रीपद्वारे एक डोस घेणं अतिशय गरजेचं आहे. बागा पिंगट पडलेल्या आहे त्यासाठी फर्टिस अधिक मिंगल याचा एक डोस तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर फॉस्फरिक ॲसिड 2 लिटर अधिक SOP 10 किलो अशा पद्धतीचा एक डोस तुम्ही देऊ शकता. आता तुमची जमीन कदाचित काही ठिकाणी तुम्हाला 10, 15, 20 दिवसांनी तुमचं मशीन दाखवते की तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे. परंतु अशा या कंडिशनमध्ये तर 5 ते 6 दिवसाला 1-2 तास 3 तास ड्रीप देऊन अशा पद्धतीचे डोस देणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून वरंब्यामध्ये थोडीशी वापसा कंडिशन यायला, खारवा उघडायला मदत होणार आहे. आणि पांढऱ्या मुळीची वाढ देखील तिथे पाणी दिल्यानंतर तो जमिनीचा कडकपणा हा कमी होऊन त्या ठिकाणी भुसभुशीतपणा येऊन त्या ठिकाणी वापसा कंडिशन लवकर यायला मदत होईल. आणि वापसा कंडिशन एकदा लवकर आली तर त्या ठिकाणी पांढरी मुळीला नवीन पुनर्जन्म घेता येईल आणि त्या ठिकाणी अपटेकचं काम सुरळीत चालू व्हायला मदत होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही अद्याप ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा मित्रांनो. हे तुमच्या हितासाठी सांगतोय. इथं मी ग्रेप मास्टरची मार्केटिंग करत नाही, परंतु जर तुम्ही आधीच जर बोर्डो स्प्रे घेतले असतील तर त्या शेतकऱ्यांना तुमच्या गावात जाऊन बघा. एप्रिलला पण आपण काही लोकांचे व्हिडिओ काढले होते की आज 50% शेतकऱ्यांचे पानगळ झाले असताना ज्या शेतकऱ्यांनी बोर्डो फवारणी केले त्यांच्याकडे 80-90% पानं कालपर्यंत शाबूत होते. त्याच पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांनी बोर्डोचे स्प्रे घेतले, इथेल फवारणी केल्यानंतर, छाटणी केल्यानंतर आणि पुन्हा 7व्या-8व्या दिवशी बटन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्यांनी 3 बोर्डो घेतली, पूर्ण काळी रंगीत झाली, त्यांच्याकडे अजिबात डावणी करपा कुठेही दिसून येत नाही आणि त्यांच्याकडे रोग देखील येत नाही आणि कुठलाही रोग येत नाही किंवा शेजारच्या बागेतून देखील रोग येण्यासाठी तिथे रोग घाबरतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर जर डावणी करपाला असेल त्या ठिकाणी जमिनीवरती 1.5% बोर्डो किंवा त्यांच्या शेजारची बाग छाटलेली नसेल तर त्या ठिकाणी देखील 0.5%, 0.5% बोर्डो घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बोर्डोनं प्रूव्ह केलेलं आहे मित्रांनो. बोर्डो हे काही कुठल्याही कंपनीचं प्रॉडक्ट नाही. हे बोर्डो आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो, परंतु बोर्डोमध्ये मार्जिन खूप थिन असल्यामुळे तिथं कोणतीही कंपनी, कोणताही दुकानदार तुम्हाला बोर्डोविषयी सांगत नाही.
आणि अशा या धामधुमीच्या काळामध्ये अनेक बॅक्टेरिया कंपन्या आमचं बॅक्टेरिया पोगात मारल्यानंतर कशा पद्धतीनं घड सुधारला अशाही पद्धतीचं मार्केटिंग आजकाल करायला लागले. पण बॅक्टेरियामुळे घड सुधारत असून त्या प्रॉडक्टमध्ये असलेल्या एखाद्या पिजारमुळं हिमिक फल्विक सिविड असेल किंवा XYZ असेल त्याच्यामुळे तो घड सुधारतो. परंतु त्यामुळं मी त्या ठिकाणी जाणार नाही. परंतु ह्या आणीबाणीच्या काळामध्ये कुठल्याही बॅक्टेरिया जर तुम्ही फवारणी करून तुमचा बहुमूल्य असा 1-2 दिवस जर तुम्ही त्या बॅक्टेरियावर जर डिपेंड राहिले तर तुमच्या बागाचं नुकसान कोणी थोपवू शकत नाही. मी कुठल्याही बॅक्टेरियाच्या विरुद्ध नाही. खरंच चांगल्या बॅक्टेरिया कंपन्या असेल तर त्यांनी खरंच गावागावात डेमो घ्यावा. त्यांनी 5 लिटर सांगितलं तर आम्ही त्यांचं 20 लिटर औषध स्वतः शेतकरी वापरलेलं आणि आम्ही पण रिकमेंड करू शकतो. परंतु अशा आणीबाणीच्या काळात बॅक्टेरिया कंपनीने थोडंसं बॅकफुटला जाऊन शेतकऱ्यांना प्रॉपर असं सिस्टेमिक औषध कॉन्टॅक्ट औषध हे फवारणी करून त्यांची बाग वाचवली पाहिजे. बाग वाचली तर सगळेच व्यवस्थित पोट भरू शकतील असं मला म्हटलं वावगं ठरणार नाही. परंतु माझंच प्रॉडक्ट कसं भारी, माझी बॅक्टेरिया डाऊनवर चालेल, माझी बॅक्टेरिया करप्यावर चालेल, माझी बॅक्टेरिया गळकुजीला चालेल, माझी बॅक्टेरिया घड जिरू नये म्हणून चालेल. जर अशा पद्धतीनं बॅक्टेरियाचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही नक्कीच डेमो लावा. सगळे शेतकरी तुमच्या प्रॉडक्टचे 100% फॉलोअर होतील. तर मित्रांनो, तर अशा ह्या काही अनवॉन्टेड जाहिरातीपासून देखील तुम्ही नक्की लांब राहा. योग्य वेळी योग्य फवारणी नक्की करा. आणि ही फवारणी आपण का करतो याच्याबद्दल चांगल्या 4 जाणकार शेतकऱ्यांना 4 चांगल्या कन्सल्टंटला पण नक्की विचारा. आणि काही शंका असेल तर माझ्याशी नक्की बोला. याच्याबद्दल मला कुठलीही शंका नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं करा आपल्या बागेचं संरक्षण. आणि तुम्ही अद्याप ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या बागेचे फोटो आम्हाला नक्की पाठवा. धन्यवाद.